Hello friends, good morning. Welcome to AV number 2, part number 2 of Upon Westminster Bridge, poem number 4, 2.4. Let us start with William Wordsworth, the poet of the poem. William Wordsworth, born on April 7, 1770, was a major English romantic poet who was an honored poet laureate of the United Kingdom on the court of Queen Victoria from 1843 until his death on 23 April 1850. तर विल्यम वर्ड्सवर्थ हे एक निसर्ग कवी अतिशय नावाजलेलं असं नाव आहे आपल्या इंग्लिश साहित्यातलं. विल्यम वर्ड्सवर्थ जे आहे ते त्यांचा जन्म आहे 7 एप्रिल 1770. वॉज अ मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट. अतिशय छान अशा त्यांच्या निसर्गावरच्या कविता आहेत. who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843. तर जी राणी व्हिक्टोरिया होती यांच्या दरबारामध्ये ते एक राजकवी होते युनायटेड किंगडममधले. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी ते राजकवी म्हणून राहिले. ही इज अ लिडिंग इंग्लिश नेचर पोएट आणि अतिशय इंग्लिश साहित्यातलं त्यांचं अतिशय योगदान जे आहे ते फार मोलाचं योगदान त्यांचं आहे. नेचर पोएट म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख आहे. निसर्गकवी म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखतात. His collection of poetry, lyrical ballads is considered to be a central work of romantic literary theory. तर त्यांची त्यांचं जे कलेक्शन आहे लिरिकल बॅलड्स नावाचं, तर इज कन्सिडर्ड टू बी द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थिअरी. तर एक छान असं त्यांचं साहित्यामधलं हे मोठं कलेक्शन आहे लिरिकल बॅलड्स जे आहे. द पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ हिज रोमॅन्टिक पोएम. तर अशीच ही कविता आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि ह्या कवितेत त्या ठिकाणी त्यांनी ह्या पुलाचं वर्णन जे आहे ते छान असं केलेलं आहे. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्रार्कन सॉनेट इन विच विलियम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ द सिटी. तर पेट्रार्कन टाईप ऑफ सॉनेट, सॉनेट म्हणजे सुनीत काव्य, हे सॉनेटचा अर्थ होतो सुनीत काव्य. पेट्रार्कन सॉनेट इन विच विलियम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ द सिटी ॲज सीन ॲट डॉन फ्रॉम द वेस्टमिन्स्टर ब्रिज. तर विल्यम वर्ड्सवर्थ यांना ते शहर जे आहे ते शहर कसं भासतंय, त्याचं सौंदर्य जे आहे ते कसं भासतं आहे पहाटेच्या वेळेला, आणि त्या ब्रिजवरनं त्या ठिकाणी ह्या शहराचं वर्णन त्या ठिकाणी ते करत आहेत. लंडन या शहराचं, वेस्टमिन्स्टर ब्रिज लंडन, सॉरी शहर नाही आहे. द पोएट वॉज एन्थ्राल्ड बाय द पॅनॉरॉमिक लँडस्केप ब्युटी काम अँड क्वाईट नेचर बिफोर हिम. तर कवी अतिशय त्या ठिकाणी एक एन्थ्राल्ड झालेला आहे, अतिशय मंत्रमुग्ध झालेला आहे. तो जो पॅनॉरॉमिक व्ह्यू आहे, तो जो अतिशय छान असा दृश्यमान असा जो त्यांचा तो देखावा आहे त्या ब्रिजवरनं ते बघतायत त्या शहराचा, ते ब्युटी, ते सौंदर्य जे आहे, ब्युटी काम अँड क्वाईट नेचर बिफोर हिम. तर हे सुंदर असं चित्र त्या ठिकाणी त्यांना खूप मंत्रमुग्ध करतं आहे. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश इन द कलेक्शन ऑफ पोएम्स इन 2 व्हॉल्यूम्स इन 1807. तर ही कविता जी आहे ती त्यांच्या कलेक्शन्स ऑफ पोएम्समध्ये त्या ठिकाणी 1807मध्येच त्या ठिकाणी प्रकाशित झालेली अशी कविता आहे. तर अशी ही कविता बघूया आपण काय म्हटलेलं आहे. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही जी कविता आहे ती काय म्हणते आहे. तर अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी ऑफ सोल who could pass by, a sight so touching in its majesty. This city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bare. Ships, towers, domes, theatres and temples lie open unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Never did sun more beautifully step in his first splendor, valley, rock or hill. Never saw I, never felt a calm so deep. The river glideth at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep. तर अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ह्या कवितेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय भल्या पहाटेच्या वेळेला कवी आपला जो आहे तो आपल्या निघालेला आहे. आपली जी बहीण आहे डोरोथी नावाची जी बहीण आहे त्या बहिणीसोबत तो निघालेला आहे पहाटेच्या वेळेला, आणि सहज ह्या शहराचा फेरफटका त्या ठिकाणी मारताना तो
त्या वेस्टमिन्स्टर ब्रिजवरनं त्या ठिकाणी थेम्स नदीवरनं वाहणारा हा जो थेम्स नदीवरनं अ, हा जो पूल गेलेला आहे, या पुलावरनं त्या ठिकाणी तो जातो आहे आणि त्यावेळेला त्याला दिसतंय की ह्या ठिकाणी किती सुंदर असा नजारा त्या ठिकाणी त्या पुलावर आहे. तर हा जो कवी आहे अतिशय आश्चर्यचकित होऊन तो पाहत राहतोय, बघतो आहे की ह्या ब्रिजवरनं आपल्याला काय दिसतंय. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. तो म्हणतो की पृथ्वी जी आहे, जी वसुंधरा आहे, यापेक्षा सुंदर देखावा मला बघायलाच मिळणार नाही. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. इतकी सुंदर ही वसुंधरा मला दिसते, ही अवनी मला दिसते की इतकी सुंदर मी कधी बघितलीच नव्हती. डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. केवळ एखादा अरसिक मनुष्य जो असेल ना, की तो जो डल माणूस आहे, की अरसिक आहे, हा माणूसच त्या ठिकाणी फक्त न बघता हे जाऊ शकतो. अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. हे जे दृश्य आहे, हे इतकं टचिंग आहे, इतकं हृदयस्पर्शी आहे. त्याच्यामध्ये जो एक धीरोधत्तपणा आहे, त्याच्यामध्ये जी एक राजेशाही असं सौंदर्य आहे, मॅजेस्टी आहे. दिस सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट विअर. आणि म्हणून तो म्हणतोय की हे हे दृश्य त्याने जे बघितलेले आहे त्या पुलावरनं, ते इतकं इतकं बेहतरीन आहे, इतकं सुंदर आहे. आता इथे हा जो डथ आहे याचा अर्थ होतो डज. द सिटी नाव डज लाईक अ गारमेंट विअर. त्याने म्हटलंय की ह्या पुलावरनं मी बघतो आहे की ह्या शहराने एक छान अशी चादर जी आहे, छान असं वस्त्र जे आहे, ते वस्त्र त्या ठिकाणी ओढलेलं आहे. द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. अतिशय सुंदर असा एक नजारा ह्या सकाळच्या वेळेला, ते एक सौंदर्य जे आहे ते मला पाहायला मिळतंय की जे शांत सौंदर्य आहे, सायलेंट आहे, बेअर आहे, की जे अद्यापही जागं झालेलं नाही असं ते शहर मला बघायला मिळतं आहे. शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अन टू द फील्ड. आणि हा छान असा हा जो पसारा आहे, ज्यात मी बघतो आहे, त्या ठिकाणी जहाज आहे, त्या ठिकाणी टॉवर आहे, त्या ठिकाणी घुमट आहे, डोम्स म्हणजे घुमट, थिएटर्स आहेत, त्या ठिकाणी टेम्पल्स आहेत, मंदिर आहेत. लाय अपॉन ओपन अप अन टू द फील्ड अँड टू द स्काय. आणि त्या आकाशामध्ये त्या ठिकाणी एक सुंदर असं असं एक दृश्य पण मला बघायला मिळतं आहे. आणि मी ह्या उंच अशा पुलावरनं हे सगळं बघतोय की एक निरामय शांतता त्या ठिकाणी मी अनुभवतो आहे. हे सगळं जे आहे ते इतकं सुंदर आहे की त्या पहाटेच्या वेळेचा नजारा हा अगदी वेगळा भासतो आहे. दिवसा मात्र एक वेगळा नजारा दिसतो आणि पहाटेच्या वेळेचा नजाराच त्या ठिकाणी अतिशय मनोरम असा तो आहे. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. सगळं चमकतं आहे, सगळं तेजोमय आहे त्या स्मोकलेस एअरमध्ये, ज्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी धुराचा किंवा धुक्याचा त्या ठिकाणी मला लवलेश दिसत नाही. अशा या रम्य पहाटेला मला खूप छान वाटतंय. नेव्हर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप. तो म्हणतोय की हा सूर्य जो आहे तो मी कधीही इतका छान असा बघितला नव्हता. ते इतकं छान त्या ठिकाणी हा सूर्य जो आहे तो मला दिसतो आहे. त्या शांत प्रहरी हवेत अजून कुठलंही प्रदूषण नाही आहे. जहाज आहे, मनोरे आहेत, घुमट आहे, मंदिरं आहे. इतका विलोभनीय दृश्य आहे की त्या डोंगरदऱ्यातून उगवणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी रूपाचं वर्णन कवी करतो आहे. इतका सुंदर तो सूर्य त्या ठिकाणी दिसतो आहे. इन इज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक ऑर हिल. इतका सुंदर त्या ठिकाणी त्याचं सौंदर्य आहे, इतकं सुंदर ते स्प्लेंडर, त्याची चमक आहे की त्या दऱ्याखोऱ्यातून, त्या खडकातून त्या ठिकाणी तो दऱ्याखोऱ्यातून बाहेर पडतो आहे, टेकडीवरनं तो निघतो आहे. नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ काम सो डीप. मी असं कधीही बघितलं नव्हतं, इतकं सुंदर शांत असं मला वाटतं आहे. द रिव्हर ग्लाइड ॲट इज ओन स्वीट्स विल. ग्लाइडचा अर्थ आहे हळुवारपणे जाणे. तर स्लोली त्या ठिकाणी ही थेम्स नदी जी आहे ती शांत चित्ताने वाहते आहे, शांतपणे वाहते आहे, सुंदरपणे वाहते आहे. डिअर गॉड, द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. आणि देवा, या ठिकाणी ही घरातली सगळी माणसं जी आहेत ती शांत झोपलेली आहेत. पहाटेची वेळ आहे, अजूनही त्या साखर झोपेमध्ये लोक त्या ठिकाणी आहेत. ऑन अँड ऑल दॅट मायटी हर्ट इज लाईंग स्टील. आणि सुखनव पद्धतीने त्या ठिकाणी शांत चित्ताने साखर झोप ते अनुभवत आहेत. ही थेम्स नदी जी आहे ती त्या ठिकाणी वाहते आहे. आणि ऑल दॅट मायटी हर्ट इज लाईंग स्टील. आणि सगळे काही जे शूर लोक होते, ह्या शूर लोक आहेत आपल्या ह्या शहरातले, हे आता त्यांच्या कामाच्या गडबडीत ते उठतील आता, पण आत्ता मात्र ते शांत झोपलेले आहेत आणि सुखनेवपणे सगळं हे चाललेलं आहे. हा नजारा कवीला सुखावतो आहे, त्याला कुठेतरी तो खिळून ठेवलेला आहे त्या नजाऱ्याने. आणि अशा पद्धतीने या ब्रिजवरनं एक निसर्ग सौंदर्याचं वर्णन काय आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. तर अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. तर
In the summer of 1802, the poet William Wordsworth was traveling with his sister Dorothy. तर आपल्या ह्या बहिणीबरोबर त्या ठिकाणी ते प्रवास करत असताना त्या ठिकाणी टू गो आउट ऑफ द टाउन दे हॅड टू क्रॉस ओव्हर द वेस्टमिन्स्टर ब्रिज ऑन द रिव्हर थेम्स. तर ते सहज त्या ठिकाणी वेस्टमिन्स्टर ब्रिजवरनं त्या ठिकाणी ते निघाले. The title of the poem is significant as it directly takes us to the scene which has inspired the poet to admire the natural beauty around the city of London at dawn. द टायटल ऑफ द पोएम इज सिग्निफिकंट. ह्या ठिकाणी जे टायटल आहे ते अतिशय सिग्निफिकंट आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. इट डायरेक्टली टेक्स अस टू द सीन. अगदी त्याच्यावरनं त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जो सीन आहे त्याच्यावर त्या ठिकाणी जातो. विच हॅज इन्स्पायर्ड द पोएट टू ॲडमायर द नॅचरल ब्युटी अराउंड द सिटी ऑफ लंडन. एक नैसर्गिक सौंदर्य जे आहे या शहराचं, पहाटेच्या वेळेचं हे जे सिटी आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी कवी करतो आहे. राईट इन द बिगिनिंग द पोएट हु इज फेमस फॉर इज लव्ह फॉर नेचर. त्या ठिकाणी अगदी सुरुवातीलाच त्या ठिकाणी कवी आपला जो आहे तो निसर्गाबद्दल अतिशय फेमस आहे. निसर्गाबद्दल तो अतिशय निसर्गावर प्रेम करणारा आहे. पर्सोनिफाईज अर्थ टेलिंग द रीडर्स हाऊ टचिंग इट लुक्स अर्ली इन द मॉर्निंग. आणि ह्या पृथ्वीला त्या ठिकाणी त्याने पर्सोनिफाईड केलेलं आहे. आणि ही पृथ्वी जी आहे ती इतकी सुंदर एक नजाकत त्या पृथ्वीला त्याने दिलेली आहे. ही डज नॉट इवन हेजिटेट टू से दॅट द अर्थ appears majestic and goes to the extent of commenting that anyone who fails to notice this majesticity is a dull person and it is that person's loss only. तो म्हणतोय की इतकं सुंदर नजारा आहे की एखादा अरसिक माणूस जो ते बघत नसेल तर त्याने काहीतरी फार मोठं मोलाचं गमावलेलं आहे. इतकी सुंदर ती पृथ्वी मला भासते आहे, इतकी सुंदर ते दृश्य मला दिसतं आहे. द पोएट हू इज यूज टू द सिटी ऑफ लंडन बस्लिंग विथ ॲक्टिव्हिटीज. कवीला माहिती आहे की हे जे लंडनचं हे जे शहर आहे हे प्रत्येक वेळेला अतिशय गजबजलेलं असतं ॲक्टिव्हिटीजने. इज रिअली सरप्राईज टू फील द कामनेस ऑल अराउंड हिम. पण आत्ता मात्र ह्या सकाळच्या निरोध शांततेत मात्र हे शहर कवीला अतिशय वेगळं असं भासतं आहे. हिअर ही इज नॉट प्रेझेंटिंग नेचर बट अ बिग सिटी विथ वंडर्स ऑफ नेचर. ह्या ठिकाणी कवी जो आपला निसर्ग जो आहे, निसर्ग नाही पण त्या ठिकाणी ह्या शहराचं वर्णन तो करतो आहे. अ बिग सिटी विथ वंडर्स ऑफ नेचर दॅट कॅन बी फेल्ड बाय नेचर लव्हर लाईक हिम. आणि त्याला काय दिसतं आहे, काय भावतं आहे ह्या. सो द सिटी अपियर्स टू हिम लाईक अ लेडी हू हॅज चेंज हर अटायर. तर एक स्त्री आहे, त्या स्त्रीने आपले कपडे बदललेले आहेत असं त्याला वाटतं आहे. ऑफकोर्स द पोएट मेन्शन द मॅनमेड स्ट्रक्चर लाईक शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल. या ठिकाणी त्याला काय दिसतंय त्या नदीवरनं. तो म्हणतोय मी जहाज बघतो आहे, ते उंच मनोरे बघतो आहे, उंच असे ते घुमट बघतो आहे, मी थिएटर बघतो आहे, प्रेक्षागृह बघतो आहे, मंदिरं बघतो आहे. बट ऑल दीज आर सरप्राइजिंग क्वाईट ॲट दिस टाईम ऑफ डे. पण आत्ता हे या वातावरणात अतिशय सगळे शांतपणे मला दिसत आहेत. बिफोर द रुटीन ॲक्टिव्हिटीज ऑफ द डे बिगिन्स द ॲब्सल्युटली स्मोकलेस एअर, ॲब्सेन्स ऑफ फॉग, द ब्राईट सनलाईट टचिंग द एंटायर लँडस्केप. तर ही रुटीन सुरू होण्याच्या आधी मात्र त्या ठिकाणी हा जो नजारा आहे, ज्या ठिकाणी धुकं दिसत नाही, ज्या ठिकाणी कुठेही धूर दिसत नाही आहे आणि अतिशय सुंदर असा हा सूर्यप्रकाश जो आहे, त्या सूर्यप्रकाशात हे शहर आता न्हावून निघालेलं आहे हळूहळू. मेस्मरायझेस द पोएट. आणि हे सगळ्या आठवणी ज्या आहे कवितेला अतिशय सुंदर वाटतात. ही फील्स फॉर्च्युनेट टू एक्सपिरियन्स सच अ सीन सिन्स इट डज नॉट हॅपन सो ऑपन. आणि म्हणून तो कवी म्हणतोय की मला हे कायम अनुभवायला येत नाही, पण आज मला हा वेगळा अनुभव जो आहे तो निश्चितच छान वाटतो आहे. ही फील्स इट फुलिश टू जस्ट पास बाय इग्नोरिंग इट थिंकिंग दॅट ही माईट नॉट गेट अनदर चान्स टू सी इट. आणि त्याला असं वाटतं की आपण हा नजारा डोळ्यात साठवून घ्यावा, त्याला आपण पुन्हा पुन्हा आपल्याला अनुभवता येणार नाही, पण पुन्हा आपण ते बघण्यापेक्षा आपण त्याला नजरेत साठवून घेऊया. टू द पोएट अ नेचर लवर, the beauty of the city of London early in the morning even surpasses the beauties of the nature he used to praise highly. That is of valley, rocks or hill, the element of natural landscape. त्या ठिकाणी जो तो नेहमी वर्णन करतो आहे की ते जे दऱ्याखोऱ्यांचं वर्णन असेल, टेकड्यांचं वर्णन असेल, नैसर्गिक असे त्या ठिकाणी दृश्य असतील, तर ह्या सगळ्या दृश्यांचा त्याने आधार घेतलेला आहे. ही इज इन ऑ ऑफ सॉलिट्यूड विच इज सो सुदिंग. त्याला तर हा जो एकांतवास आहे तो अतिशय आल्हाददायक वाटतो आहे. इवन द रिव्हर इज फ्लोईंग कामली ऑन इट्स ओन विल विदाउट डिस्टर्बिंग द पीसफुल नेचर. अगदी नदीसुद्धा त्या ठिकाणी जी थेम्स नदी आहे ती पण शांतपणे त्या ठिकाणी वाहते आहे आणि कुठेही तिचा गोंगाट नाही आहे. इन इज ॲस्टॉनिशमेंट ही ॲड्रेसेस गॉड टू एक्सप्रेस हिज वंडर दॅट लंडन विच इज द हब ऑफ सो मेनी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज हॅज टर्न इन टू अन एपिटोम ऑफ ब्युटी नाव इट इज ॲज इट इज अस्लीप. आणि म्हणून तो म्हणतोय की शेवटी हे लंडन जे आहे की जे गजबजलेलं शहर आहे, ह्या गजबजाट मात्र आता मला दिसत नाही. कुठेतरी मला ही सौंदर्य जे आहे, सौंदर्याचा हा एक मोठं उदाहरण मी बघतो आहे आणि हे सौंदर्य कवीला आकर्षित करतं आहे. अशी ही कविता
अपॉन मिन्स्टर ब्रिज जे आहे ते आपण बघितलेले. पुढच्या याच्यामध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगकडे जाऊया.